काकी काकी बाबा कुठे गेले? बाळा तुझ्या बाबांची तब्येत बरी नाही सकाळपासून. हा? त्यांना हॉस्पिटलात नेले. अरे बाबा सोपान, नामदेवराव खूप आठवण काढत होते. काय झालं? सोपान करत होते. काय झालं त्यांना? कुठे गेला होतास कुठे? बाबा हे बाबा उठ ना. हे बाबा उठ ना. बाबा अरे सकाळ पाणी तर नीट होता. बाबा अरे उठ की. सोपान वय वय बाबा. सोपान बाळा आलास तू. होय सोपान सोपान अरे बाळा काय सांगू तुला. माझं काय खरं नाही र. काय काय अरे आपल्या घरावर जप्ती आली. जमीन जुमला गेला, घर गेलं. अरे आपण रस्त्यावर आलो र. नाही तुला बाबा. शिकवता शिकवता कर्जाचा डोंगर वाढला आणि असं झालं. तुझा आज म्हणाला होता तेच खरं रे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या वक्ताला तुमचं जेव्हा बरं वाईट होईल ना, तेव्हा तुमच्या या पोराला मी जिवंतपणी का मारलं नाही असा पश्चाताप नाही झाला तर बघा. तुला जन्माला आल्याबरोबर मारून टाकलं असतं बरं झालं असतं. बाबा तुझ्या बिन माझं कोण नाही रे. हा मला सोडून गेला ना की बघ मग मला सोडून जायच्या आधी मला मारून टाक. सोपन सोपन बाबा. सोपन सांभाळ. सोपन बाबा 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 ए बाबा उठ ना. बाबा ए बाबा काय झालं तुला? ए नाही माझा बाबा मला नाही सोडून जाणार. अरे तू गेला की मी एकटा पडेल की. तुझ्याशिवाय माझं कोणी बी नाही बाबा. बाबा ए माझा बाबा सोडून गेला. ए माझा बाबा सोडून गेला. ए माझा बाबा. ए बाबा बाबा बाबा. आई मी शाळेत चाललो. आई पाया पडतं. बा काय रे? आईला चांगलं दवाखान्यात न्या. माझ्याकडे एवढा पैसा कुठे आहे रे? बा हा? आता तुम्ही द्या, मोठा झाल्यावर मी देईल तुम्हाला. हात नसले तर काय झालं, पायानं कमवून देईल मी तुम्हाला. अरे माझा राजा लय गुणाचा आहेस बघ तू. हा रे देवानं तुला हात नाही दिलंय पण तुझ्या पायात अशी ताकद दिली आहे की त्या वामनासारखा पायाने जग जिंकशील. पायाने जग जिंकशील. हा काकी काय रा? ओ काकी मला भूक लागली. अरे तुझ्यासाठी जेवण घेऊन आले, जेवून घे. काकी काय रा पोरा? मला शीला आली आहे. काय माझी पॅन्ट काढ ना. काय मेला मुर्दा पशिवला तुझा. अव इकडे या. कशा पाय बोंबलतीयस? हा सोपाने बघा मला काय सांगतोय. काय सांगतो? मला म्हणतोय माझी पॅन्ट काढ. मला हा काय झालंय, लहान आहे का? अव एवढा मोठा घोडा झालाय तरी ह्याची सगळी कामं आपणच करा. याची चड्डी काढा, याचा ढुंगान धुवा, याला जेवण भरवा. अव मी माझ्या 4 वर्षाच्या पोराला आज पतूर नागडं नाही बघितलं आणि याचं ढुंगान धुवय. तळपदरी जीवन मेल्याचं दुसऱ्यावरच अवलंबून राहायचं. मेलं जेवायला दिलं तीच चुकी केली. काकी गप काकीच्या. याच्या बाण सावता मारण्याआधी यालाच का नाही घालून मारून टाकलं. थोटकं मेलं. अगं पण तुम्ही का बसाव. चला आत या लवकर. अरे बाय सोपान, तिचं पण म्हणणं काय चुकीचं नाही बघ. तुझं जीवनच दुसऱ्यावर अवलंबून आहे. घे पाणी पी.
नाही मॅडम नाही. उतर. सोपान, तू हे काय करत होतास? जीव देतोयस? तुझ्या वडिलांनी यासाठीच वाढवलंय का तुला? मग काय करू? हा? माझे बाबा गेले, माझं आयुष्य संपलं. मॅडम, माझे बाबा म्हणजे माझे 2 हात होते. माझे आता हातच नाही राहिले. मग जगून काय करू? 3-4 दिवस झाले मी काय बी खाल्लं नाही, अंघोळ पण नाही केली. संडास लघवी पॅन्टीत कोणी बी माझी मदत करत नाही, कोणी बी माझ्याकडे बघत नाही. माझ्यासारखंच आयुष्य दुसऱ्यावरच अवलंबून. माझं कोणी बी नातेवाईक नाही मॅडम. माझ्यासारख्या तोटक्याचा कोण सांभाळ करणार? हा, कोण सांभाळ करणार? जुरून जुरून मरण्यापेक्षा ना एकदाच मेलेलं बरं. माझ्याकडे एकच पर्याय, तो म्हणजे आत्महत्या. मला मरू द्या मॅडम, मला मरू द्या. नाही सोपान. अरे अरे, या सगळ्याचा आत्महत्या हा एकच पर्याय नाही. सोपान, सोपान, तुझे 2 हात होण्यासाठी मी तयार आहे. होय, मी स्वीकार करते तुझा. तुला काही हरकत तर नाही ना? सोपान, मला तुझ्याशी लग्न करायचंय. नाही मॅडम. अरे अरे, मी तुला तुझ्या वडिलांची उणीव कधीच भासू देणार नाही. मी अंघोळ घालीन तुला, तुला कपडे घालीन, तुला जेवायलाही भरवेन, तुझं शी सू सारं करेन. खरंच. मॅडम, एवढं सगळं का करताय माझ्यासाठी? कशा पाय? कारण तू मला आवडतोस. नाही मॅडम, माझ्याशी लग्न केलं ना की तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल बघा. नाही सोपान. अरे, 2 हात नसलेल्या माणसाबरोबर लग्न करणारी मी पहिली स्त्री असेल कदाचित, पण माझा निर्णय ठाम आहे. लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच, आणि माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. पण मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या घरातल्या, तुमच्या वडिलांना माहिती पडलं तर काय म्हणतील ते? माझ्या वडिलांनी काही आडकाठी केली तर मी तुझ्या बरोबर वेगळं घर घेऊन राहील. खरंच. पण मॅडम, मला यापुढे मॅडम म्हणायचं नाही, समजलं? सुमित्रा म्हणायचं. अहो, चला लवकर, मुहूर्त टळून चाललाय.